नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्य व्यवस्था आणि संचालन या विषयातील प्रत्येक पाठाची गुणभार म्हणजेच ब्ल्यूप्रिंट हे बघणार आहोत आणि त्यानंतर आपल्या पाठांना आपण सुरुवात करू. तर सर्वात प्रथम पहिला पाठ असेल संचालनाचे स्वरूप आणि महत्त्व. याला 10 गुण असतील. 2 संचालनाचे सिद्धांत यासाठी 6 गुण. नियोजन त्याला 7 गुण असतील. चौथा पाठ व्यवस्थातंत्र 10 गुण. 5वा पाठ कर्मचारी व्यवस्था याला 10 गुण. 6 मार्गदर्शन यासाठी 10 गुण असतील. 7 अंकुश 6 गुण. 8वा पाठ असेल आर्थिक संचालन त्याला 8 गुण. 9 आर्थिक बाजार 8 गुण. 10 बाजार प्रक्रिया संचालन 9 गुणांसाठी असेल. 11वा पाठ असेल ग्राहक सुरक्षा 8 गुणांचा. त्यानंतर 12वा पाठ असेल धंदाविषयक पर्यावरण त्याला पण 8 गुण असतील. असे एकूण 100 गुणांची तुमची प्रश्नपत्रिका असेल. हे पाठांनुसार गुण तुम्हाला देण्यात आलेले आहे, परंतु कुठल्या पाठाला कोणत्या विभागात किती गुण असतील याची सविस्तर ब्ल्यूप्रिंट तुम्हाला पाठवलेली आहे. ती बघून त्याप्रमाणे अभ्यास करायचा. चला तर मग आज आपण सुरुवात करूया. त्यासाठी अगोदर सर्वांनी आपापल्या वाणिज्य व्यवस्था आणि संचालन या विषयाचं पुस्तक हे समोर ठेवायचं आहे. तर पहिला पाठ आहे संचालनाचे स्वरूप आणि महत्त्व. नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट. प्रस्तावना. संचालनाची सुरुवात अतिप्राचीन काळापासून झालेली आहे. पाषाण युगात मानव प्राण्यांची शिकार करून स्वतःचा आहार मिळवित होता. यासाठी त्याला एकापेक्षा जास्त माणसांची गरज पडत होती. या कार्यासाठी त्या काळात आयोजन, मार्गदर्शन, संकलन आणि देखरेख ठेवून कार्य पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. म्हणजेच आदिमानव काळापासून आयोजन, मार्गदर्शन, संकलन आणि देखरेख हे जे वाणिज्य व्यवस्थेचे घटक आहेत, संचालनाचे घटक आहेत, त्यांना प्राचीन काळापासून सुरुवात झालेली होती. ही प्रक्रिया म्हणजे संचालन. मानवाने जेव्हा स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आणि मर्यादा लक्षात ठेवून स्वतःचे ध्येय सिद्ध करण्यासाठी अन्य व्यक्तीबरोबर सहकार्याने काम करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून संचालन आवश्यक बनले. मानव स्वतःच्या मर्यादित साधनांद्वारे जास्तीत जास्त संतोष मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो अन्य व्यक्तींचा सहकार मिळवतो. म्हणजेच त्याच्याजवळ जी साधनं असतील त्या साधनांचा वापर करून तो आनंद मिळवतो. एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र होतील आणि कार्य व्यवस्थित करायचे असेल तर त्याचे आयोजन करावे लागेल. सत्ता आणि जबाबदाऱ्यांची वाटणी करावी लागेल. आवश्यक असेल तेथे त्यांना मार्गदर्शन देणारी एखादी व्यक्ती पण त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे, की जेणेकरून ती व्यक्ती त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन पूर्ण पाडेल. आणि या सर्व व्यक्ती नक्की केल्याप्रमाणे काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी नियंत्रणाची आवश्यकता भासते. ज्या ठिकाणी नियंत्रण असेल तेच कार्य म्हणजे त्याला संचालन असं म्हटलं जातं. धंदाकीय एकमाची वेगवेगळी स्वरूपे आहेत, जसे की वैयक्तिक मालकी, भागीदारी पेढी. या ठिकाणी मालक स्वतः धंद्याचे कार्य करीत होते. जसे जसे धंदाकीय प्रवृत्तीचे आकारमान वाढत गेले तसे त्याच्या स्वरूपामध्ये बदल होत गेला आणि शेवटी कंपनी स्वरूपाचा विकास झाला. म्हणजेच कंपनी स्थापन केली गेली. कंपनी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल सरळतेने मिळवता येते. म्हणजेच निष्णातांचा लाभ तसेच मोठ्या आकारमानाचे विविध भाग देखील मिळवता येतात. परंतु
आकारमान आणि कार्य वाढले असता अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांमध्ये भांडवलाशी संबंधित, उत्पादनाशी संबंधित तसेच विक्री आणि कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्नांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत धंदाकीय एकमामध्ये विविध प्रकारचे निर्णय घेणारे आणि त्यांचा परिणामकारक अंमल करण्यासाठी प्रशिक्षण घेतलेले अनुभवी आणि निष्णात वर्गाची गरज पडते. या वर्गाद्वारे करण्यात येणाऱ्या कामगिरीला संचालन असं म्हणतात. म्हणजेच ज्या ठिकाणी व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेले, अनुभव असलेले आणि निष्णात असे लोक असतील आणि त्यांच्याद्वारे कामगिरी केली जात असेल, त्या कामगिरीला संचालन असं म्हटलं जातं. त्यानंतर या पाठातील पहिला भाग आहे तो म्हणजे संचालनाचा अर्थ, मिनिंग ऑफ मॅनेजमेंट. म्हणजेच संचालन म्हणजे काय ते या ठिकाणी आपण समजून घेऊ. मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समूहामध्ये जीवन जगत असतो. ध्येय साध्य करण्यासाठी इतरांचा सहकार प्राप्त करतो म्हणजे मदत. संचालनाची संकल्पना समजण्यासाठी तिचा अर्थ पण समजून घेणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या दृष्टीने संचालनाचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला आहे. एका निष्णाताच्या मते संचालन म्हणजे अन्य व्यक्तींकडून काम करून घेण्याची कला. संचालन म्हणजे काय तर अन्य व्यक्तीकडून काम करून घेण्याची कला. लिंग्विस्टच्या मते कमीत कमी वेळेत आणि खर्चात उपलब्ध साधनसामुग्रीचा श्रेष्ठ उपयोग करून एकमाचे निर्धारित ध्येय सिद्ध करण्याच्या कार्याला संचालन असे. म्हणजे कमीत कमी वेळ आणि खर्च आणि जेवढी साधनसामुग्री उपलब्ध आहे त्यांचा श्रेष्ठ उपयोग करायचा आणि आपलं ध्येय साध्य करायचं, या कार्याला संचालन असं म्हटलं जातं. डॉक्टर जॉर्ज टेरी यांनी म्हटलेलं आहे की संचालन ही एक अशी प्रवृत्ती आहे की जी माणसे म्हणजे मेन, यंत्र मशीन्स, साधने मटेरियल्स, पद्धती मेथड्स, नाणे पैसा आणि बाजार यांचे आयोजन करून त्यावर अंकुश ठेवण्याचे काम करते. ते मानव प्रयत्नांनी नेतागिरी, संकलन आणि मार्गदर्शन पुरवते. त्यामुळे एकमचे इच्छित ध्येय सिद्ध करू शकतो. हा संचालनाचा अर्थ या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर संचालनाचे स्वरूप, नेचर ऑफ मॅनेजमेंट. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे संचालनाचे स्वरूप, नेचर ऑफ मॅनेजमेंट. स्वरूप समजून घेण्यासाठी खाली काही लक्षणे दिलेली आहेत, ते समजून घेणं अगोदर गरजेचं आहे. पहिलं लक्षण आहे ते म्हणजे सर्वव्यापी प्रवृत्ती. संचालन ही सर्वव्यापी प्रवृत्ती आहे. जेथे जेथे मानव समूहामध्ये हेतू सिद्ध करण्यासाठी काम करतात तेथे तेथे संचालनाची गरज भासत असते. संचालन हे फक्त औद्योगिक क्षेत्रातच होणारी प्रवृत्ती नाही. संचालन हे फक्त औद्योगिक क्षेत्रातच होत नाही, परंतु ते सामाजिक, धार्मिक, कृषी, लष्करी, शैक्षणिक क्षेत्रात पण पाहायला मिळतं. संचालन हे प्रत्येक क्षेत्रात सर्व एकमात आणि एकमांच्या सर्व विभागामध्ये पाहायला मिळतं. म्हणजेच की संचालनाची ही जी प्रवृत्ती आहे ही कशी तर सर्वव्यापी. दुसरं आहे हेतुलक्षी प्रवृत्ती. संचालन हे एक साधन आहे, साध्य नाही. प्रत्येक एकमाची स्थापना अमुक निश्चित हेतू सिद्ध करण्यासाठी करण्यात येते. म्हणजेच कुठलंही एकम म्हटलं तरी त्याला ते का स्थापन केलं जातं तर त्याचा काहीतरी हेतू असतो आणि या हेतूंना कार्यक्षमरित्या आणि काटकसरपूर्वक सिद्ध करण्यासाठी संचालन जरुरी आहे. त्यानंतर तिसरं लक्षण आहे ते म्हणजे गटप्रवृत्ती. संचालन 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीची गटप्रवृत्ती आहे. जेथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती अगोदर नक्की केलेल्या ध्येयाला सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त असतात किंवा सिद्ध करण्यासाठी प्रवृत्ती करत असतात, तेथे संचालन गरजेचे असते.
चौथं आहे सतत चालणारी प्रवृत्ती. संचालन ही सतत चालणारी प्रवृत्ती आहे. ज्यावेळेस एकदा ती सुरू केली की तिला बंद करता येत नाही. जोपर्यंत ध्येय सिद्ध होत नाही तोपर्यंत ती प्रवृत्ती बंद होत नाही आणि ध्येय सिद्ध झाल्यावर सुद्धा तिची प्रक्रिया बंद होत नाही. कारण की नवीन ध्येय, नवीन लक्ष्यांक हे संचालनाद्वारा प्रस्थापित होत असतात. अशा रीतीने संचालनाचे ध्येय निर्धारण, ध्येयसिद्धी आणि पुन्हा ध्येय निर्धारणाचे चक्र, हे जे चक्र आहे ते सतत चालत असते. पाचवं लक्षण आहे ते म्हणजे मानवी प्रवृत्ती. संचालन हे सर्वव्यापी असून सुद्धा ते मानव जातीशी संबंधित प्रवृत्तीपुरतं मर्यादित आहे. संचालन मानव तत्त्वाचे स्थान महत्त्वाचे आहे. मानवाशिवाय उत्पादन शक्य नाही आणि उत्पादनाची जी काही इतर साधनं असतील ते सर्व निरर्थक ठरतात. संचालन मानवासाठी असते, मानवाद्वारे होत असते. संचालनात मानव केंद्रस्थानी असतो. म्हणून माणसासाठी माणसाद्वारे होणारी मानवीय प्रवृत्ती म्हणून संचालन ओळखले जाते. सहावं आहे निर्णय प्रक्रिया. संचालनात निर्णय प्रक्रिया ही कार्य मानले जाते. संचालन करणाऱ्या संचालकाला सतत निर्णय घ्यावे लागतात. निर्णय घेतल्याशिवाय कोणतेही कार्य होऊ शकत नाही. निर्णय घेतल्यानंतर संचालकाद्वारे त्याचा अंमल होतो, त्याविषयी कार्यवाही करावी लागते. अशा प्रकारे निर्णय प्रक्रिया हे संचालनाचे कार्य आहे. सातवं लक्षण आहे विज्ञान, कला आणि व्यवसाय. विज्ञानासारखे संचालनात पण निश्चित नियम आणि सिद्धांत असतात. त्यामुळे कितीतरी लेखक संचालनाला विज्ञान म्हणून ओळखतात. संचालनात मानव परिश्रम महत्त्वाचे असल्याने त्यांच्यापासून काम घेण्यासाठी व्यक्तिगत आवड, बुद्धी, चतुराई, मानसिक तयारी या सर्व गोष्टींची गरज पडत असते आणि त्याला काम करून घेण्याची कला म्हणून ओळखण्यात येते. म्हणजेच इतर व्यक्तींकडून काम करून घेण्याची कला. आधुनिक धंदाकीय एकमाचे संचालन प्रशिक्षण घेतलेल्या निष्णात संचालक वर्गाला सोपवण्यात येत असते. आजच्या काळामध्ये वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंट यासारख्या संचालकांनी पण व्यवसायी स्वरूप धारण केले आहे. यावरून स्पष्ट होते की संचालन हे व्यवसाय आहे, तसेच ते विज्ञान आहे आणि कला पण आहे. तर आज आपण हे दोन मुद्दे या ठिकाणी बघितले. एक म्हणजे संचालनाचा अर्थ आणि दुसरं म्हणजे संचालनाचे स्वरूप. यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संचालनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट. हा आपण पुढच्या भागात बघणार आहोत.